म्हणजे त्याचं म्हणणं असं होतं की 9 बॉल्स मध्ये किमान 60 धावांपर्यंत मजल मारायला पाहिजे होती. परंतु प्रतापगड रॉयलची स्थिती तर सर्वात नाजूक आहे. हो, सुरेख बॉल यावेळेला स्विच इट करण्याचा प्रयत्न होता, मात्र चांगला यॉर्कर. फलंदाजाला थोडंसं फॉलो देखील केलं गेलं होतं. लेग स्टिकच्या बाहेर पायांमध्ये बॉल टाकला होता. डॉट बॉल येतोय. सामन्याचा पहिला बॉल निर्धाव होता, त्यानंतर हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. फक्त 2च डॉट चेंडू आतापर्यंत फलंदाजांनी खेळलेत. धावसंख्या बिनबाद 30. नेक्स्ट बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा यॉर्करचा प्रयत्न खोदून काढलाय. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. लॉंग ऑनला फिल्डर पोहोचतोय बॉलवर. चांगलं क्षेत्ररक्षण जितूच्या माध्यमातून एकच धाव येथे मिळेल. एका धावेनं धावसंख्या जाऊन पोहोचली 31 वर. खरं तर आपण बघतो की पुरंदर वॉरियर्स संघानं 3 पैकी 3 सामने जिंकलेले आहेत, परंतु कुठेतरी त्यांच्या फलंदाजीच्या जोरावर त्यांनी ती चांगली कामगिरी केली आहे. गोलंदाजीमध्ये हा संघ देखील थोडासा कमजोर पाहायला मिळालेला आहे. त्यांचे गोलंदाज देखील भरपूर धावा खर्च करतायत. स्ट्रायकिंग इनला गोरखनाथ दिगाडकर. शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग आणि पॉइंट लाईक फिल्डर एक मिड ऑन आहे. बाकीचे खेळाडू सीमारेषेवर. ओव्हरची कडा लागली आहे. टॉप एज फिल्डर नाही पोहोचू शकलाय बॉल खाली. शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू आता मात्र बॉलवर पोहोचतोय. तोपर्यंत येथे 2 धावा कंप्लीट करतायत फलंदाज आणि याचबरोबर दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या जाऊन पोहोचले 33 वर. बिनबाद 33. दो ओवर के बाद 33 रन बिना किसी नुकसान के. जबरदस्त शुरुआत, खासतौर पर केतन ने कमाल की बैटिंग की है, जिनके बैट से 4 चौके निकले हैं और 2 सिक्सर्स. आने वाले बल्लेबाजों में खतरनाक विलास पर्टोले का आना बाकी है. तीस पर बैटिंग करते हुए केतन और 3 पर खेल रहे गोरखनाथ दिगाड़कर. आखिरी 6 गेंदे पारी में शेष है. आज के दिन का यह पहला मुकाबला जंजीरा सुपर किंग्स और पुरंदर वॉरियर्स के बीच में. और कमाल की शुरुआत की है केतन ने. आज एक अलग अंदाज में केतन नजर आते हुए. कल कहीं ना कहीं थोड़े ऑफ कलर रहे थे बैट के साथ. बॉलिंग अच्छी की थी केतन ने, लेकिन बल्लेबाजी में ज्यादा योगदान नहीं दे पाए थे. लेकिन आज एक अलग दिन है और आज रंग तो बरस ही रहे हैं, लेकिन केतन के बैट से रन भी बरस रहे हैं. प्रज्वल की गेंद तान दिया आसमान में. गगनभेदी शॉट, 6 रन. और इस बार वाइड गेंद पर बल्ला फेंक दिया है. किनारा लगा है. विकेट कीपर ने कैच करने की कोशिश की थी, लेकिन उनके पहुंच से बाहर. इससे पहले कि शॉर्ट थर्डमैन पर फील्ड किया जाता. 1 रन लेने का मौका. स्कोर आगे बढ़ता हुआ 40 रन. एक बड़ा टोटल. आज सभी मुकाबले 3-3 ओवर्स के होने वाले हैं. आज समय की कमी है. देरी से खेल की शुरुआत हुई है क्योंकि आज रंग पंचमी है. होली की वजह से यह जरूर थोड़ा देरी से खेल शुरू हुआ है. अगला मैच किंग्स 11 सिंधुदुर्ग बनाम प्रतापगढ़ रॉयल्स. लो फुल टॉस है. इस बार उठा के खेल दिया है गोरखनाथ ने.
ओहो हो, देखना है क्या नतीजा आता है। कैच तो लपका गया है, लेकिन क्या पैर बाउंड्री पर है। वहां से सिग्नल आता हुआ सिक्सर। जी हाँ, अंपायर का भी सिग्नल 6 रन। और इसी बीच हमारे साथी कमेंटेटर योगी पाटिल का आगमन, उनके साथ राजेंद्र भंडारी सर, आपका हार्दिक स्वागत है। शुभागमन होता हुआ विशाल हार्डवेयर के प्रोप्राइटर विशाल बजागे का, उनके साथ समीर, आपका हार्दिक स्वागत। 50 रन पूरे होते हुए इस चौके के चलते जंजीरा सुपर किंग्स के आने वाले दिनों में गुड़ी पाड़वा के अवसर पर अंडर आर्म टूर्नामेंट केपीएल धमाका भी देखने को मिलेगा। नाइट उसके ऑर्गेनाइजर हेमंत भोईर यहां पर मौजूद है। प्रज्वल ओवर द विकेट। ओहो, इस बार पलटी शॉट। गोरखनाथ ऑन फायर। पहले केतन शुरू हुए थे, अब गोरखनाथ अपने असली रंग दिखाते हुए 4 रन। आखिरी गेंद शेष है। कुल रन संख्या इस समय 54। चलिए, खेल जारी रखना है प्लीज, और टॉस के लिए उपस्थित रहना है दोनों भी कैप्टन्स। किंग्स 11 सिंधुदुर्ग और प्रतापगढ़ रॉयल्स के बीच में अगला मैच। $54 for the loss of no wicket. आखिरी गेंद सामना करते हुए गोरखनाथ। बढ़िया गेंद, ये गेंद कहां पर छुपा कर रखी थी। अंतिम गेंद पर कोई रन नहीं, और इसके साथ ही पारी समाप्त होती हुई बड़ा टोटल जंजीरा सुपर किंग्स ने बनाया है। 3 ओवर्स में 54 रन बिना किसी नुकसान के, और 55 रनों की एक बहुत ही बड़ी चुनौती पुरंदर वॉरियर्स के सामने यह मुकाबला जीतने के लिए।
हॅलो, चला नाणेफेकीसाठी यायचं आहे. आजच्या दिवसातील दुसरा सामना असेल किंग्स 11 सिंधुदुर्ग आणि प्रतापगड रॉयल्स. नाणेफेकीसाठी या. चला दोन्ही संघाच्या संघटनाला विनंती असेल. हॅलो, आजच्या दिवसातील प्रत्येक सामना 3-3 षटकांचा असणार आहे आणि मी विनंती करतोय की सर्वांनी नक्की त्या स्पर्धेला सहकार्य करा. कुठल्या प्रकारचा कुठल्याही व्यक्तीला मात्र अपशब्द वापरू नका, कारण आपल्या गावाची स्पर्धा आहे आणि स्पर्धा सफल करण्यापाठीमागे तुमचं सहकार्य असेल तरच ही स्पर्धा सफल होऊ शकते. चला नाणेफेकीसाठी यायचं किंग्स 11 सिंधुदुर्ग आणि प्रतापगड रॉयल्स या पण त्वरित या नाणेफेकीसाठी. तर सिंधुदुर्ग संघाचे संघनायक आलेले आहेत. चला या पण नाणेफेक प्लीज. चला पप्पू या आपण नाणेफेकीसाठी. चला लगेच या, जास्त वेळ आपण घेऊ नका, कारण आज आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे आणि आज जास्तीत जास्त सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. आणि नाणेफेकीसाठी आपण पाहुण्यांना इन्व्हाइट करूया. सन्माननीय वसंत पाटील आपण यायचं आहे. आपल्या शुभ हस्ते आपण या दोन संघादरम्यान नाणेफेकी संपन्न करणार आहोत. प्रत्येकी 3 षटकांचा हा सामना असेल. दोन्ही संघाचे संघनायक आहेत. टेल्स आणि हेड्स असं तुम्हाला या ठिकाणी उल्लेख करायचा आहे. पप्पू या ठिकाणी एक काटा असा कॉल देत आहे. इट इज टेल. आणि मागणी तसं या ठिकाणी पुरवठा लाभलेला आहे. टॉस जिंकला पप्पूनं. वेलकम आहे, निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. तर प्रथम फिल्डिंग स्वीकारली या ठिकाणी आणि जाऊया लगेच आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये. त्या ठिकाणी खूप मोठा लक्षाचा मात्र पाठलाग करायचा आहे. चांगले बॅटिंग पहिल्या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळाली. जबरदस्त या ठिकाणी पार्टनरशिप पाहिली आपण. केतन चोरगे आणि गोरखनाथ देगागड मध्ये चांगली भागीदारी आपल्याला पाहायला मिळाली. आणि त्या धाबांचा पाठलाग करण्यासाठी जितू चोरगे आणि त्याच्या सोबतीला राहुल आपण पाहतो आणि षटकाला गोरखनाथनं सुरुवात केली आणि पहिला चेंडू पाहिला तर या ठिकाणी अगदी पडल्या तर खाली राहिला होता आणि या पंचांच्या वतीनं बायचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय. सर्वांना धुलीवंदनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा, होलीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. ज्याप्रमाणे आपण एखाद्या उत्सवाची अनुषंगाने वाट पाहत असतो, उत्सव आय थिंक KPL ची स्पर्धा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि त्याच औचित्य साधून प्रत्येक वर्षी स्पर्धा आपल्याला किरोली गावामध्ये पाहायला मिळत असते. आणि आज 4 वर्ष या स्पर्धेला पूर्ण होत असताना 4थ्या पर्वामध्ये आपण आहोत. आणि इथे मात्र पाहू शकाल मिस्टर KPL राहुल जॉन स्ट्राईक ऑन ला टर्न करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू जमिनीत साईड मात्र चालला मिड विकेटला. त्या ठिकाणी पाहू शकाल पिंट्याचं मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. फेक चांगली झाली, ते मात्र डायरेक्ट हिटची आवश्यकता होती, परंतु बॅकअपसाठी कुठला फिल्डर नव्हता आणि त्याच अनुषंगानं एकच धाबेवरती मात्र फलंदाज राहुल मात्र त्या ठिकाणी समाधानी राहत असताना तुम्हाला हायलाइट क्रिकेट मध्ये ते खेळावं लागेल, ज्या अनुषंगानं खूप मोठा लक्षाचा पाठलाग करायचा आहे. आणि तसे आपण जर जितू चोरगेचा विचार केला तर त्यांनी स्पर्धा या सत्रामध्ये गाजवली. आय थिंक कालचा दिवस अतिशय सुंदर प्रमाणात त्याच्या नावावरती राहिला. मोठमोठ्या फटक्यांसाठी त्याने मात्र कालच्या दिवसामध्ये डील केला आणि त्यामध्ये मात्र भरपूर मोठे षटकार पाहिले आपण. हो, परंतु या ठिकाणी गुरुनाथच्या विरोधात थोडंसं सास पडत असताना पाहू शकाल दोन्ही बंधू आता मात्र एकमेकांच्या विरोधात खेळत असताना, कारण जितू चोरगेच्या विरोधात आपण जर पाहिलं तर केतन चोरगे आहेत. आणि पहिल्या इनिंग मध्ये केतननं काय जबरदस्त मात्र डाव साकारला. वैयक्तिक नाबाद 37 धाबा त्याच्या बॅटमधून पाहिल्या आपण आणि त्याला मात्र चांगली साथ दिली गोरखनाथनं. 17 धाबा त्याच्या बॅटमधून पाहिल्या. फिल्डिंग मध्ये पाहू शकाल थोडासा मात्र बदल करण्याचा प्रयत्न गोरखनाथ दिगाडकर करत असताना. मिड विकेट लॉंग ऑन डीप मध्ये तुम्हाला फिल्डर पाहायला मिळत आहेत. हो, परंतु या ठिकाणी पाहू शकाल चेंडू पडल्यानंतर पुन्हा थोडंसं खाली राहिलं,
म्हणजे गुरुटाला माहिती आहे की जर आपण जर जितूच्या रडारमध्ये चेंडूची हाताळणी केली किंवा इष्टाच्या रोखाने जर चेंडूची हाताळणी केली तर त्याच्यावरती जितू एक्झॅक्टली मोठे फटके केलेला आणि त्याच अनुषंगाने थोडासा दूर चेंडू ठेवण्याचा तो प्रयत्न करतो आणि त्यामध्ये थोडासा आतापर्यंत आपण त्या षटकामध्ये पाहिला तर सफल होत असताना आता मात्र पहा ऑस्ट्रेलिया चेंडू ऑनसाइडला खेचून मारलाय आणि चेंडू काऊ कॉर्नरच्या दिशेने जात असताना एका टप्प्याच्या साह्यानं 4 धाबांसाठी चौकार. जितू चोरगेने ओळखले आणि मात्र खेचून मात्र त्या ठिकाणी हा फटका चांगल्या पद्धतीने मात्र त्या ठिकाणी ड्राईव्ह केला आणि पहिली बाउंड्रीज आपल्याला या ठिकाणी इनिंग मध्ये पाहायला मिळाली. याच फटक्याची मात्र तुम्हाला आवश्यकता आहे. हो या ठिकाणी पहा फटका थोडासा लवकर खेळला जितून आणि चेंडू थोडासा उशिराने आला. हेच तर वैशिष्ट्य आहे गोरखनाथचं. ज्या ज्या वेळी आपण त्याला गोलंदाजी करत असताना पाहत असतो त्यावेळी मात्र तो व्हेरिएशन सातत्याने करत असतो आणि एक सफल षटकाची मात्र समाप्ती होत असताना पंचाचा षटक समाप्तीचा इशारा 55 धावांचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये या बिनगडी बाद फक्त धाबा आपल्याला पाहायला मिळत आहेत 6. म्हणजे येणाऱ्या 12 चेंडूमध्ये आता मात्र इथून तुम्हाला 49 धाबांची आवश्यकता असेल. चला आज आपल्याला नॉन स्टॉप क्रिकेट खेळायचं आहे कारण कुठल्या प्रकारचा आपण वेल घेऊ नका कारण एकूण आज आपण जर विचार केला तर 10 सामने आपल्याला आज कव्हर करायचे आहेत. आजच्या दिवसाचा जर हायलाइट पाहिलं तर सर्वात मागणं षटक पाहिलं तर आपण प्रज्वलनं पहिल्या इनिंग मध्ये 21 धावा खर्च केल्या होत्या आणि त्याच्यावरती गोरठा दिगाडकर बरसला होता स्लॅग ओव्हर मध्ये आणि आता मात्र पाहू शकाल केतन चोरगे दुसऱ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय KPL 2024. जास्तीत जास्त आता मात्र 1700 आपल्याला डीप मध्ये पाहायला मिळत आहे. चला थोडंसं वेल कमी खर्च करा प्लीज. 12 चेंडू आणि 49 धाबांची अजूनही आवश्यकता आहे. 6 धाबा धापलक्यावरती लागल्या गेल्या. पहिल्या षटकामध्ये कंजूशी गोलंदाजी गोरठनाच्या वतीने पाहिली आपण इकॉनॉमिकल गोलंदाजी पाहिली आणि काल असं सर्वांना वाटलं होतं की मुंबई इंडियन्स मात्र सहजपणे सामना जिंकेल परंतु उमेश यादवनं काय कमालीची गोलंदाजी शेवटच्या ओव्हरमध्ये हाताळली. केतन पुन्हा एकदा मात्र मार्गस्थ होतोय दुसऱ्या षटकाला मात्र ठिकाणी हाताळण्यासाठी पाहू शकाल अगदी ऑन साइडला चिटला मात्र ड्राईव्ह केली आणि आज पिंट्याची मात्र फिल्डिंग चांगली पाहायला मिळतोय. असं वाटतं की तो क्षेत्र त्याचा मात्र कुठेतरी फेवरेट असावा कारण दुसऱ्यांदा चेंडू त्याच्याकडे गेला आणि चांगली फेक त्याच्याकडून पाहायला मिळतोय. एक धाव तिथे मात्र कंप्लीट केली आणि सिंगल डबलने मात्र जास्त काही नुकसान होणार नाही या ठिकाणी. जंजिरा सुपर किंग संघाला ज्यावेळी मोठे फटके येतील त्यावेळी तुम्ही गोलंदाजांवरती प्रेशर टाकू शकता परंतु प्रेशर टाकला जर तुम्हाला असेल तर मात्र इथून मोठे फटके तुम्हाला खेळावे लागतील आणि ती क्षमता आय थिंक जितू चोरगेकडे आहे कारण मोठे फटक्यांमध्ये तो नक्कीच डील करत असतो. सातत्याने आपण त्याचा खेळ पाहिला तर आणि हा बॅटल पहा दोन्ही बंधू आता मात्र एकमेकांसमोर खेळण्यासाठी सज्ज आहेत. एकीकडे केतन चोरगे तर दुसरीकडे जितू चोरगे आणि या बॅटलमध्ये पाहूया कुठल्या बंधूचा मात्र आपल्याला वर्चस्व पाहायला मिळेल. वेल तुम्ही जास्त खर्च करता प्लीज. शॉर्ट मिडविकेटला तुम्ही फिल्डर पाहू शकाल लॉंग ऑन आहे. डीप मिडविकेट फिल्डर डीप स्क्वेअर लेग शॉर्ट फाईन लेग आणि इथे मात्र फटका मिस टायमिंग हवेत खेळलाय. 1700 चेंडू खाली जाण्याचा प्रयत्न करतोय परंतु त्यांच्या अवकाशाच्या बाहेर मात्र हा झेल होता आणि त्याच अनुषंगाने मात्र धर्तीवरती दान झाला. 2 धाबा त्या ठिकाणी मात्र पूर्ण झालेल्या आहेत आणि 2 धावांवरतीच मात्र समाधानी राहिला आहे जितू चोरगे. दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपतालुका प्रमुख सन्माननीय संजयजी बजागे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. त्यांचा संघ नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळणार आहे. किंग्स 11 सिंधुदुर्ग त्या संघाचे ते पुरस्कर्ते आहेत परंतु या ठिकाणी मोठ्या फटक्यांसाठी पर्यंतच प्रयत्न करतायत परंतु आतापर्यंत यश आला नाहीये. हो या ठिकाणी पाहू शकाल चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघून चालला आणि त्याच अनुषंगाने वाईटच्या स्वरूपात मात्र या ठिकाणी आपल्याला धाव पाहायला मिळाली. वेलकम संजयजी बजागे आपलं हार्दिक स्वागत आहे. KPL मध्ये धाफलक्यावरती धावा लागला गेला बिनगडी बाद 10 गडी मात्र गमावला नाही परंतु धावांची गती मात्र थोडीशी आपल्याला संत गतीने पाहायला मिळते. ती धाव संख्या वेगाने मात्र तुम्हाला पुढे घेऊन जावं लागेल. ऑफ साईडला मात्र पंच करण्यापर्यंत परत या ठिकाणी पाहू शकाल शॉर्ट स्टॅक कव्हरला जबरदस्त क्षेत्ररक्षण पूर्णपणे दडपण फलंदाजावरती पाहायला बोलतोय आणि आता मात्र आपण समीकरण पाहिले तर 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 9 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 45 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला आता मात्र या ठिकाणी चेंडूला बाउंड्रीचं दर्शन घडवावं लागेल.
सुरुवात झाली म्हणावा लागेल. फटका चांगला आहे, थोडासा हेलिकॉप्टरचा अंदाज आणि चेंडू वाईट लॉंग ऑनच्या बाहेर. एका टप्प्याच्या साह्याने 4 धाबांसाठी चौकार. व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं सुद्धा KPL मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. 8 चेंडू आणि जिंकण्यासाठी 41 धाबांची आवश्यकता. थोडस रनअप मध्ये अडथळा निर्माण झाला आणि त्याचमुळे पंचांच्या वतीने डेड बॉलचा इशारा पाहायला मिळाला. हो, या ठिकाणी शॉर्ट पिच चेंडू, चांगला फटका हवेत केलाय, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण, जबरदस्त मात्र या ठिकाणी प्रयत्न आपण पाहिले आणि एक्झॅक्टली आपल्या संघासाठी 3 धाबा तिथे मात्र वाचवल्या. आणि अशा चांगल्या प्रमाणे दर्जाचं क्षेत्ररक्षण जर तुमच्याकडून जर होत असेल तर तुम्ही कुठल्या संघाला मात्र या ठिकाणी रोखू शकता. अशा चांगल्या दर्जाचा मात्र या ठिकाणी आपल्याला क्षेत्ररक्षणाचा मात्र नमुना तिथे मात्र पाहायला आपल्याला. आणि आता मात्र देखील आपण म्हणू शकतो की कुठेतरी विजयाकडे वाटचाल करत असताना या ठिकाणी संघ सिंहगड जंजिरा सुपर किंग्स सध्या आपण जर पाहिलं तर पुरंदर वॉरियर्स संकटामध्ये सापडलाय. कारण याप्रमाणे सलामीवीरांकडून मात्र सुरुवात होणं गरजेचं, तशा प्रकारची मात्र सुरुवात झाली नाहीये. हो, फुलटॉ चेंडू ऑन साईडला उडवला, परंतु फटका हवेत खेळला आणि त्याच अनुषंगाने मिड विकेटला मात्र कुठल्या प्रमाणे चूक झाली नाहीये. त्या ठिकाणी पकडला झेल आणि पहिला धक्का लागत असताना या ठिकाणी बॅटिंग करत असताना पुरंदर वॉरियर्स या संघाला चेंडू आणि विजयासाठी या ठिकाणी पाहिलं तर 40 धाबांची आवश्यकता. म्हणजे 6 चेंडूमध्ये 6 षटकार जरी आले तरी सुद्धा मात्र या ठिकाणी त्या लक्ष्याचा मात्र पाठलाग होऊ शकणार नाही. परंतु क्रिकेटचा खेळ आहे. षटकाला सुरुवात करते गोलंदाज. हो, इथे मात्र पहिला चेंडू ओव्हर पिच होता, त्याच्यावरती मात्र फटका चांगला खेळलाय, परंतु उंची जास्त मिळाली आणि लॉंग ऑन वरती मात्र या ठिकाणी झेल ड्रॉप झालाय. परंतु झेल ड्रॉप झाला तरी परंतु या ठिकाणी जास्त नुकसान मात्र या ठिकाणी होणार नाहीये. परंतु जितू प्रयत्न करतो जो विजय पराभवाचा अंतर आहे तो मात्र कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव पाहिले आपण आणि आता मात्र येणाऱ्या 5 चेंडूमध्ये 39 धाबांची आवश्यकता असेल. नक्की तुम्ही या ठिकाणी चांगली जर मिडलिंग केली, चांगले फटके जर केले तर नक्कीच नेक्स्ट मॅच मध्ये येणाऱ्या सामन्यामध्ये तुम्हाला नक्कीच त्याचा कॉन्फिडन्स मात्र वाढताना मिळू शकतोय. आणि तोच पर्यंत इथून मात्र गणेश बजागे आणि जितू चोरगेचा आपल्याला एक्झॅक्टली पाहायला मिळेल. परंतु चांगल्या चेंडूने सुरुवात केली शुभमनं. हो, पुण्याचा मात्र लो फुटा चेंडू काय जबरदस्त आहे, ऑफ ड्राईव्ह अगदी लॉंग ऑफच्या दिशेनं वेगानं चेंडू मात्र निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. जबरदस्त फटका पाहतोय आपण गणेशच्या बॅट मध्ये. एक क्षण असं वाटलं ते चेंडू थांबवलं जाईल, परंतु भरपूर वेगाने हा फटका त्याने खेळला होता आणि त्याच अनुषंगाने मात्र चौकारनाव त्याने आपल्या डावाला सुरुवात केली. ओ, या ठिकाणी पाहू शकेल लाईन थोडीशी चुकीची निवडली शुभमनं आणि त्याच अनुषंगाने मात्र एक्स्ट्रा धाव आपल्याला पाहायला मिळते वाईटच्या स्वरूपात. यानंतर जो आपण पुढील सामना पाहणार आहोत त्या सामन्यामध्ये तुम्हाला नेक्स्ट मॅच मध्ये समीर बजागे इन ऍक्शन मध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत.
आणि कदाचित त्यांना आपण सलामीवीर म्हणून सुद्धा पाहू शकतोय, कारण आज केपीएलचा देखील शेवटचा दिवस आहे. चेंडू पडल्यानंतर मात्र थोडस बाहेरच्या दिशेने निघून गेला. आमची देखील पाणी स्पॉन्सर काशीनाथ बजाज यांची मात्र चांगली संकल्पना या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. त्याचप्रमाणे विद्यमान सरपंच जगनशेठ पाटील यांच्या माध्यमातून सर्वांना जेवणाची सुविधा मात्र या स्पर्धेमध्ये उपलब्ध झालेली आहे. त्यांचे सुद्धा आपण आभार व्यक्त करूया. बाटची कडा, चेंडू हवेत आणि कॉटबियांच्या माध्यमातून फलंदाज बाद झाला. दुसरा धक्का लागत असताना पुरंदर वॉरियर्स या संघाला गणेश बजागे झुरपाणा. पहा अंदाधुंदा स्ट्रोक तिथे मात्र खेळला गेला आणि त्याच अनुषंगाने चेंडू बॅट मध्ये कुठलाही मात्र संपर्क झाला नाही. औपचारिकता बाकी आहे. विजयापासून फक्त 2 पावलं दूर 21 वरती 2 गडी आतापर्यंत या ठिकाणी पुरंदर वॉरियर्सच्या संघाने गमावले. अभिषेक आलाय आणि आय थिंक या सामन्यातील शेवटचा चेंडू आहे. ओम स्ट्रायकिंग एंडला आणि पाहू शकाल या ठिकाणी चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने निघून गेला आणि पुन्हा वाईटचा इशारा पंचांच्या वतीने पाहायला मिळतोय. तर यानंतर तो सामना असणार आहे प्रतापगड रॉयल संघाला. मी विनंती करतो की आपण लगेच क्षेत्रशी सजवायचं आहे. कुठल्याही प्रकारचा मात्र आपण या ठिकाणी उशीर करू नका. इथे मात्र पहा त्याचा एकच ध्येय होता की मला षटकार मारून मात्र या ठिकाणी हा सामना समाप्त करायचा आहे, परंतु चेंडू आणि बॅटमध्ये अखेर त्याचा संपर्क झालाच नाही आणि खूप मोठ्या फरकानं मात्र सामना जिंकलाय जंजिरा सुपर किंग संघाने. सो कॉंग्रॅच्युलेशन गोरखनाथ दिगाडकर, कॉंग्रॅच्युलेशन चेतन चोरगे.